नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलन सुरू आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिली आहे। ही मुदत 24 डिसेंबरला संपत आहे। अशातच पुन्हा एकदा इशारा देण्यात आलाय। परभणीतील सेलूमध्ये बोलताना त्यांनी कडक शब्दात सरकारला हा इशारा दिलेला आहे। 24 डिसेंबरच्या आतमध्ये आरक्षण द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी 2 शब्द पटलावर घेतले, परंतु 2 शब्द घेतले नाहीत। त्यांनी शब्द लिहिला, मी नाही लिहिला। ज्यांची 1967 अगोदर कुणबी नोंद सापडलेली आहे, त्यांचे रक्ताचे नातेवाईक सगळे सोयरे, त्यांना देखील त्याचा लाभ भेटलाच पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले। उपोषण सोडण्यापूर्वी सरकारचे प्रतिनिधी प्रश्न सोडवण्यासाठी आले होते। त्यावेळी ठरलेले विषय, त्याचा कागद त्यांच्याकडे आहे, मात्र शिष्टमंडळाला उत्तर देता आलं नाही। 1967च्या अगोदरच्या ज्या नोंदी मिळालेल्या आहेत, त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे यांना देखील लाभ मिळावा अशी माझी मागणी आहे, असं जरांगे पाटील म्हणाले। छगन भुजबळांबद्दल बोलताना ते म्हणाले की छगन भुजबळ जर आता काही बोलले तर त्यांना सुट्टी नाही। शांततेत आंदोलन सुरू राहणार, मात्र आता आम्ही हटणार नाही। या 2 दिवसात ठरलं नाही तर पुढचा निर्णय घेऊ। कायद्याच्या चौकटीत बसणारं फक्त मराठा आरक्षण आम्हाला हवंय। नोटीस देण्याच्या भानगडीत पडू नका। एकदा तुम्ही तसं केलंय, आम्ही जाहीर केलं नाही, मात्र त्यांना वाटतं आम्ही मुंबईला यावं तर येतो। आमच्या आंदोलनाच्या वेळीच त्यांचा कोरोना येतो। सरकारनं समजून घ्यावं, विनाकारण खवळून घेऊ नये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आता मिळालेल्या 54 लाख नोंदी नवीनच असू शकतात। मराठा मुलांच्या पाठीमागे मराठा मंत्री, खासदार, आमदारांनी उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सेलू इथून केले। बच्चू कडू हे शब्द लिहिताना होते, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती। ते येत आहेत तर त्यांनी इथं येऊ द्या, दारं खुली आहेत, फक्त त्यांनी सत्य बोलावं हीच विनंती, असं जरांगे पाटील म्हणाले। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जरांगे पाटलांनी सरकारला सरळ सरळ इशारा दिलेला आहे की 24 डिसेंबरपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर मग आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याची वेळ आलेली आहे, असं त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, परंतु हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मराठा बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।